नमस्कार प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली. आठवडा संपत आला तरी त्याचे पडसाद अजूनही उमटतात. या सर्व घटनांच्या केंद्रस्थानी आहेत संभाजीराव भिडे. हे नाव ऐकल्यावर जशा आरोपांच्या फैरी एका बाजूनी सुरू होतात, तसंच दुसऱ्या बाजूला लाखो धारकरी उभे राहतात. कुणी त्यांच्या प्रक्षोभक भाषणांबद्दल, भाषेबद्दल बोलत राहतं, तर कुणी त्यांची त्यागी वृत्ती, समर्पण याचं गुणगान गातं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्यांचं कौतुक वाटतं. त्यांच्या विरोधात जितकी कडवट भाषा ऐकायला मिळते, त्याच्या कित्येक पट जास्त त्यांच्यासाठी तळहातावर जीव घेऊन धावायला तयार असणारे लाखो मावळे उभे ठाकलेले दिसतात. कुणाला ते प्रतिगामी वाटतात, तर कुणाला त्यांच्यात अणुशास्त्रात MScला मिळालेल्या गोल्ड मेडलची आठवण दिसते. कुणी त्यांचं उपद्रव मूल्य आणि समाजविघातक शक्ती असं वर्णन करतं, तर कुणी त्यांच्या 10 बाय 10ची खोली, अनवाणी पायाची भटकंती, सायकलवरचा मैलोन मैल वर्षानुवर्ष केलेला प्रवास आणि रोज फक्त एक वेळचं जेवण, 1500 जोर बैठका, केवळ एक धोतर आणि टोपी असा साधा वेश या सगळ्याचा उल्लेख करतं. सततची भटकंती आणि याही वयात सतत कार्यरत हे एका बाजूला, तर त्यांना ठाणबंद करावं, 302 हे खुनाचं कलम लावावं अशी मागणी. त्यांच्याबद्दल अनेक ही अशी सगळी विरोधाभासी चित्र उभी राहतात. 200 वर्षापूर्वी कोरेगाव भीमाने प्रत्यक्ष युद्ध झालं, तर 200 वर्षानंतर भीमा कोरेगाव वादामुळं महाराष्ट्रात सर्वत्र दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. 750 कोटीचं नुकसान एका दिवसात झालं. अनेक गाड्यांची तोडफोड झाली, शाळा कॉलेजेस बंद होते. आणि या सगळ्याच्या मागे लाखोंचे नायक असलेले संभाजीराव भिडे त्यांच्यावरच्या आरोपांमुळं आता खलनायक आहेत की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांचं खरं नाव काय? कोरेगाव भीमामधल्या राड्यात त्यांचा काय सहभाग होता? बहुजन समाजाला त्यांच्याविषयी इतकं आकर्षण का वाटतं? त्यांच्यावर ते असे काय संस्कार करतात? म्हणजेच संस्कार करतात म्हणजे नेमकं काय करतात? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हिंदुत्व आणि त्यांचं हिंदुत्व यांचा नेमका संबंध काय? त्यांच्या कार्याचा राजकीय वापर करून घेतला जातोय का? दंगल घडली तेव्हा संभाजीराव नेमके कुठे होते? संभाजी ब्रिगेडचा त्यांना एवढा विरोध का? भीमा कोरेगावचा खरा इतिहास त्यांच्या मते काय आहे? यापूर्वी कधी त्यांनी दलित विरोधी असं वक्तव्य केलं होतं का? ॲट्रॉसिटीच्या कायद्याबद्दल त्यांना काय म्हणायचंय? चौकशीला सहकार्य करणार म्हणजे नेमकं काय करणार? संभाजीराव भिडे नावाचं नेमकं रसायन आहे तरी काय? त्यांच्या भोवतीचं गारूड आणि लाखोंचा गारडा वगळून आज त्यांना बेधडक प्रश्न विचारायला हवेत. कारण या क्षणाला अख्ख्या महाराष्ट्राला जर कुणाला ऐकायचं असेल, तर ते फक्त आणि फक्त संभाजीराव भिडे यांना. आणि आज आश्चर्य म्हणजे तेही उत्तरं द्यायला तयार झालेत. ही खरं तर आमच्या चॅनलची विश्वासार्हता आहे. चला तर यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास बेधडक कार्यक्रमात. बेधडक संभाजीराव भिडे. संभाजीराव भिडे, बेधडक संभाजीराव भिडे. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. प्रकाश आंबेडकर, मिलिंद एकबोटे की संभाजी भिडे, यापैकी महाराष्ट्राच्या सध्याच्या स्थितीला जबाबदार कोण आहे? 2 दिवस महाराष्ट्राला वेठीस धरल्यानंतर स्वतःला महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक कैवारी म्हणून घेणाऱ्यांनी एकमेकांवर खापर फोडायला सुरुवात केली आहे. कोरेगाव भीमामधल्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडेंना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं. मात्र संभाजी भिडेंनी सर्व आरोप फेटाळत सरकारच्या न्यायालयीन चौकशीला सामोरं जाण्याची तयारी दर्शवली आहे. ॲट्रॉसिटी लावावी असं पार सगळेजण म्हणतात. तर खरोखरच ॲट्रॉसिटीचा संबंध देशातच मुळी अतिशय घाण वापर होतोय. ॲट्रॉसिटी असावी का नसावी ते मला कळत नाही. परंतु लोकशाही मूल्य जी आहेत त्याचा मुर्दा पाडण्याचा अधिकार मात्र एका गटाला, जमावाला ॲट्रॉसिटी देऊन आपण लोकशाहीचा, घटनेचा फार मोठा घोर अपमान केला आहे. तर अगदी अवश्य मुळात जाऊन शोध घ्यावा. तर संभाजी भिडेंवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रकाश आंबेडकरांनी लावून धरली आहे.
आरागड माजवण्याचा काही हिंदू संघटनांचा जो असणारा खेळ आहे तो पूर्ण आलेला आहे. तो माझ्या दृष्टीने असणारा महत्त्वाचा आहे. लोकांनी आता त्याच्यावरती निर्णय घेतला पाहिजे की त्यांना शांततेचं राज्य अपेक्षित आहे की अरागसाचं राज्य अपेक्षित आहे. या ठिकाणी राजकारण कोळून प्यायलेल्या शरद पवारांनी प्रकरणाचं खापर फडणवीस सरकारच्या डोक्यावर याआधीच फोडलंय आणि आता ते दुरून घडणाऱ्या स्थितीकडे डोळे लावून बसलेत. 1 तारीख को वहाँ लाखों की संख्या में लोग जाने के लिए गए, इनके ऊपर कोई पत्थरबाजी हो गई. मुझे लगता है कि जब इतने बड़े पैमाने पर लोग वहाँ जाने की परिस्थिति में थे, ये सबको मालूम था, तो इसमें ज़रा ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता थी. धन्यवाद ध्यान दिया नहीं. ज्या कोरेगाव भीमानं संपूर्ण प्रकरणाची दाहकता सोसली त्या ग्रामस्थांनीही प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलंय. मात्र गावाबाहेरच्या लोकांनी येऊन परिस्थिती बिघडवल्याचा त्यांचा थेट आरोप आहे. गावाबाहेर कार्यकर्त्यांनी किंवा संघटनांनी त्या दिवशी वेगळ्या पद्धतीचा जो चमत्कार करून गावची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी सरकारनं जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद विरोधात गुन्हा दाखल केला, पण या दोघांनीही त्यांच्यावरच्या आरोपाचा इन्कार केलाय. भीमा कोरेगांव के लोकेशन के ऊपर, उस स्पॉट के ऊपर मैं गया ही नहीं हूं. एक मेरी स्पीच का कोई भी हिस्सा किसी भी कानून की किसी भी प्रोविजन के मुताबिक प्रोवोकेटिंग या इन्फ्लेमेटरी दूर दूर तक नहीं है. 2, तीसरी बात, महाराष्ट्र में जो बंद कॉल दिया गया, महाराष्ट्र में मौजूद होने के बावजूद मैंने उसमें पार्टिसिपेट नहीं किया. हे सगळं ऐकल्यावर प्रश्न उपस्थित होतो की मग कोरेगाव भीमामधल्या घटनेसाठी नेमकं जबाबदार कोण आहे? चिथावणीखोरांनी माथी भडकवायची आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून एकमेकांची ती भडकलेली माथी फोडत बसायचं का? याचं उत्तर कोण देणार आहे? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बेधडक संभाजीराव भिडे. संभाजीराव भिडे या कार्यक्रमात आपलं स्वागत. संभाजीराव या कार्यक्रमात सांगलीहून सहभागी होतात. संभाजीराव आपलं स्वागत. माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हां. संभाजीराव, आजच्या या मुलाखतीकडे संपूर्ण महाराष्ट्र कान आणि डोळे लक्ष देऊन ऐकतोय. याचं कारण आत्ताच्या घडीला सर्वात वादग्रस्त किंवा ज्यांचं बोलणं लोकांना ऐकायचं आहे ती व्यक्ती म्हणजे आपण आहात. मुळात मला पहिले सांगा, तुमचं खरं नाव काय? तुमची 2 नावं माझ्या समोर येत आहेत. एक म्हणजे संभाजीराव भिडे आणि दुसरं म्हणजे मनोहर भिडे. तुमचं खरं नाव काय आणि मग ते नाव संभाजी भिडे कसं झालं? माझं पाळण्यातलं नाव संभाजी विनायकराव भिडे असं आहे. आणि ते माझ्या आईवडिलांनी शंभू छत्रपती त्यांचं व्यक्तिमत्व चित्तात धरून माझं नाव ठेवलेलं आहे. तर कुणाला काही म्हणायचं असेल तर त्यांच्या चित्तामध्ये शुद्धता नसल्यामुळं ते मुद्दाम तसं बोलतात. संभाजीराव, आपल्या दिनचर्येबद्दल आणि शारीरिक तंदुरुस्तीबद्दल मी बरंच ऐकलंय. आपली दिनचर्या काय असते आणि तुमचं आत्ताचं वय काय? माझी दिनचर्या हा आत्ताच्या परिस्थितीत चर्चेचा मुद्दा असूनही प्रत्येक व्यक्तिपरत्वे दिनचर्या वेगळी असते. मी ज्या शिवछत्रपती संभाजी महाराज आणि मराठी परंपरेने या देशाचं भवितव्य रक्षण करण्यासाठी जे जीवन पद्धती स्वीकारली होती त्याला आदर्श ठेवून जगत असल्यामुळं माझी दिनचर्या ही शिवछत्रपती संभाजी महाराजांना समोर धरूनच कायम चाललेली असते. पहाटे उठल्यापासून ते अंथरुणावरती देह ठेवेपर्यंत मी सगळे लोक जसं स्वतःसाठी जगतात तसं मी सुद्धा केवळ स्वतः आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले पूर्वज, आपला धर्म, आपल्या चालीरीती, रूढी पद्धती
या सगळ्याला शोभेल असं जीवन जगतो. संभाजीराव, तुम्ही पायात चप्पल घालत नाही, तुम्ही शक्यतो पायी चालता किंवा सायकलचा वापर करता, अत्यल्प तुमचे कपडे असतात, साध्या सतरंजीवर झोपता, मला असं कळलंय उशी घेत नाही, हे सगळं कशासाठी आहे? गोष्ट अशी की आम्हाला लहानपणापासून आमच्या आईनी वडिलांनी जळावे मातृसाठी आम्हाला वेडे हे एक, जगावे मातृसाठी आम्हाला वेडे हे एक, लढावे मातृसाठी आम्हाला वेडे हे एक, हे जे शिवछत्रपती तत्कालीन सगळ्या मावळ्यांना शिकवलं त्याप्रमाणे जगलं पाहिजे असं सांगितलं असल्यामुळं आणि ते पटलं असल्यामुळं, आणि माझे वडील माझी आईसुद्धा जरी संसारी होते तरीसुद्धा अत्यंत विरक्त अशा अंतःकरणाचा संसार त्यांनी केला. तोच माझ्या चित्तात शिवछत्रपती संभाजी महाराजांचा माझ्या आईवडिलांचा आदर्श असल्यामुळं मी असं जगतो. मी पायात घालत नाही म्हणजे आपल्या धर्मानुसार ब्रह्मचारी संन्यासी माणसांनी, हो, ज्यांनी समाजाचा राष्ट्राचा आणि विश्वाच्या संसारासाठी जगायचं, त्यांनी पादत्राण नाही घालायची अशी आपली परंपरेनी पद्धत आहे, म्हणून घालत नाही. एकीकडे आपण परंपरेविषयी बोलताय, एकीकडे आपली संपूर्ण जीवन पद्धती ही एखाद्या सांसारिक किंवा माणसासारखी अशी नाही तर ती हटके आहे. परंतु तुमचा बायोडाटा मी वाचला, त्याच्यामध्ये मला एक ओळ दिसली, ती म्हणजे अणुशास्त्रात आपण MSc केलंय आणि नुसतं MSc केलेलं नाही आहे तर तुम्हाला त्याच्यात गोल्ड मेडल मिळालेलं आहे. हे एकीकडे, आणि दुसऱ्या बाजूला तुमचं हे आत्ताचं रूप, तुमचं हे आत्ताचं संपूर्ण दिनचर्या आणि तुमचं हे हिंदुत्वाचं वळण, ही दोन विभिन्न चित्र आहेत, ती माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. त्याच्याबद्दल काय सांगाल? ही विभिन्न अजिबात नाही आहेत. आपल्या बघण्यातली क्षमता जर वाढली तर एकमेकाला शोभेतच आहे. आपल्याला MSc झाल्यानंतर अणुशास्त्रात करिअर करावं असं नाही का वाटलं? आपण हिंदुत्वाकडे कसं काय वळलात मग? हां, हिंदुत्वाकडे नाही तर मातृभूमी, आपला समाज, आपलं राष्ट्र ह्यांच्यासाठीच जगणं हे जीवन आहे अशी लहानपणापासून धारणा अंतःकरणात झाल्यामुळं स्वाभाविक मी एखादी वेल वाढावी, तिच्या इच्छाशक्तीनुसार एखादा वृक्ष वाढावा, त्यानुसार मी वाढत गेलो. संभाजीराव, हे सगळे प्रश्न अशा करता होते कारण आत्ता ज्या प्रकारचा एक वाद निर्माण झालेला आहे, ज्या प्रकारचा संघर्ष निर्माण झालेला आहे, त्या संघर्षाला आपली मनोभूमिका, आपलं कार्य कारणीभूत आहे असं वाटणारा एक प्रचंड मोठा वर्ग आहे. कारण तसे अत्यंत गंभीर आरोप आपल्यावर झालेले आहेत. किंबहुना भीमा कोरेगावमध्ये जे घडलं ते केवळ आणि केवळ आपल्यामुळे, आपल्या चिथावणीखोर भाषणांमुळे, आपल्या तिथल्या कार्यामुळे घडलं. मला तुम्ही सांगा, भीमा कोरेगाव परिसरात आपण शेवटचे कधी गेला होतात? कारण तुमच्यावर भावना भडकवल्याचा आरोप थेट केला गेलेला आहे. गोष्ट अशी अगाची घडलेल्याची नाही, ते माझं पुससी काही जे अजिबात असत्य आहे असं गृहीत धरूनच आरोप होत आहेत. मी गेल्या 1.5-2 वर्षात त्या भागात फिरकलो सुद्धा नाही. हो, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या दर्शनासाठी समाधीच्या मी अगदी अगत्य जातो, पण माझ्या कामाच्या व्यापातून नाही मला जमलं. त्या व्हॉट्सअपवरती एक अशी वार्ता सोडली गेली की अमक्या दिनांकाला, म्हणजे दिनांक 31 ऑक्टोबर किंवा 30 ऑक्टोबर किंवा 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबर तर गुरुजी संभाजी भिडे गुरुजींचं भाषण आहे. म्हणजे मला शून्यसुद्धा तिकडं येता आलं नाही म्हणा किंवा जायचं नव्हतं, इच्छाच नाही आहे. तर तसा बेकार प्रचार करून त्यांनी तशी सभा घेऊन लोकांची माथी भडकवली असा आरोप केला जातोय. तो 100% वस्तुस्थितीला सोडून पूर्ण असत्य आणि पूर्वनियोजित एखादा बनाव निर्माण करून एखाद्या माणसाला आरोपित पिंजऱ्यात उभं करावं अशी बुद्धी असलेल्या लोकांच्याकडनं केला गेलेला तो आरोप आहे. मी अजिबात तिकडे फिरकलो नाही, बघितलं नाही, ठाऊक नाही, मला वेळच नाही आहे मुली, आणि लोकांची डोकी भडकवण्याचं काम मी करत नाही. तर लोकांची भडकलेली माथी शुद्ध, स्वच्छ, उदात्त अंतःकरणाच्या, हिंदुत्वाच्या, राष्ट्रीयत्वाच्या, देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान, देशासाठी जगावं, मरावं, समर्पण, त्याग यांनी भरावी याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे असंख्य या देशामध्ये लोक आहेत, देशभक्त.
की त्यांची नावही लोकांना ठाऊक नाहीत. त्याच्याचपैकी मी एक आहे आणि ते मी काम करत असतो. मी भडकवण्याचं काम करत नाही, तर भडकलेलं शांत शुद्ध चित्त उदात्त करण्याचं काम करतो की जे समाजाला अत्यंत अत्यावश्यक आहे. आपण अणुशास्त्राचे विद्यार्थी आहात. आपण विज्ञान अत्यंत चांगलं जाणता. विज्ञान हे तथ्यावर आधारित असतं, पुराव्यावर आधारित असतं. E=mc² किंवा F=m×a हे सगळं आपल्याला माहिती आहे. शेवटी आपण नेमके दंगल झाली त्या दिवशी कुठे होतात यावरच हे सगळं अवलंबून आहे. जेव्हा हे सगळं घडलं त्या दिवशी आपण भीमा कोरेगावमध्ये नव्हतात का? जी कंप्लेंट लिहिली गेलेली आहे त्या कंप्लेंटमध्ये असा एक संदर्भ येतोय की आपण त्या काळात तिकडे होतात, म्हणून मी हा प्रश्न विचारतोय. हो, आपल्याला धर्माने सांगून ठेवलंय, सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात न ब्रूयात सत्यमपि. मी सत्य बोलायचं बंधन आपल्या धर्मानेच प्रत्येकावरती घातलंय, तसं माझ्यावरती असल्यामुळं मी त्या दिवशी हा जो आरोप केला गेला त्या दिवशी आपले भूतपूर्व ह्याच्या आधीच्या शासनामध्ये जे अर्थमंत्री होते, काही काळ गृहमंत्री होते आणि जे अत्यंत उदात्त फार चांगले कर्तृत्ववान, वास्तविक ते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होते याच्या योग्यतेचे असून सुद्धा त्यांच्या पक्षाने ज्यांना अशी संधी दिली नाही, अशा माननीय जयंतराव राजारामबापू पाटील यांच्या दिवंगत झालेल्या मातोश्रींच्या रक्षा विसर्जनाच्या कार्याला त्यांच्याबद्दल माझ्याबद्दल त्यांना अतिशय अगत्य किंवा आत्मीयता असल्यामुळं ते घरचंच जणू काही दुःख कार्य समजून मी त्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. म्हणजे संभाजीराव, आपण ठामपणे आज कार्यक्रम बघणाऱ्या लाखो प्रेक्षकांना असं सांगू इच्छित आहे, ठामपणे सांगू इच्छित आहे की आपण हे सगळं घडलं त्या काळामध्ये कधीही भीमा कोरेगावला गेलेला नव्हतात. नाही, आपल्या अध्यात्माच्या याच्यात श्री स्वामी समर्थ त्यांचं मी चरित्र वाचलं, आणखीन काही जणांची चरित्र वाचली आहेत, तर त्यांच्या त्या आध्यात्मिक उंचीमुळं ते एकाच वेळेला अनेक ठिकाणी प्रगट रूप घेऊन उपस्थित असत. मी काही स्वामी समर्थ आणि काही जादूटोणा करणारा नसल्यामुळं एका वेळेला मी एका ठिकाणीच असू शकतो. त्याप्रमाणे मी ईश्वरपूरला माननीय जयंतराव पाटलांच्या मातोश्रींच्या दुःखद निधनानिमित्त असणाऱ्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमात होतो. मी भीमा कोरेगावला कसा जाऊ शकेन? बरोबर आहे. आपण जादूटोण्याचं बोललायत. आपण जादूटोणा करत नाही, परंतु आपल्या भाषणामुळे, आपल्या अस्तित्वामुळे, आपल्या संस्कारामुळे दंगल घडली असा आरोप होतोय. आपण जर म्हणता की आपण तिकडे गेलेले नव्हतात, आपण जयंतरावांच्या घरी एका धार्मिक कृत्यामध्ये सहभागी होतात, पर मग मला सांगा, दंगल नेमकी कुणामुळे घडली असं वाटतं आपल्याला? दंगलीचा मागचा मास्टर माइंड कोण? कुणी हे सगळं घडवलं? हां, अगदी सोपं उत्तर आहे. पहा, ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे ह्या दंगलीला कारणीभूत आहेत आणि भडकाऊ भाषणं करून ते गेले असं जे बोलले, त्या माननीय आंबेडकरांना हे विचारलं पाहिजे. त्यांच्या इतकं सत्य कोणीच सांगू शकणार नाही. एक प्रकारे आपण आता क्रिकेटमध्ये म्हणतो तसा चेंडू दुसरीकडे टोलवत आहे, परंतु माझ्यासमोर दोन वेगवेगळी उत्तरं आहेत. आपण या सगळ्याची एक सांगड घालायचा प्रयत्न करूया. यात बाहेरच्या शक्ती आहेत असं मुख्यमंत्र्यांनी या घटनेनंतर म्हटलं, तर अदृश्य शक्ती आहेत असं शिवसेनेनं म्हटलं, तर हिंदुत्ववादी शक्ती आहेत असं शरद पवार यांना तिथल्या ग्रामस्थांनी सांगितल्याचं ते म्हणाले. हे तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का? आपलं काय मत आहे याच्यावर? नेमकं कोण होतं? हे बाहेरचे हात कोणाचे? ही अदृश्य शक्ती कोणाची? या हिंदुत्ववादी संघटना कोणाच्या इशाऱ्यावर नाचतायत? त्यांचे तिथले हस्तक कोण? तीन जणांनी तीन प्रकारची मतं व्यक्त केली आहेत. त्यांचे जर व्यवहार बघितले तर सत्य कोण बोलतोय हे कुणाही जाणत्या माणसाला कळू शकेल. सन्मतीचा वापर केला आणि अन्य कुठल्या मतीचा वापर न केला तर 101% आपल्याला सत्य कोण बोलतंय ते कळू शकेल. मला तुम्ही सांगा, आज या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल या वयात तुमच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याबद्दल किंवा अॅट्रॉसिटीच्या एकूणच कायद्याबद्दल? तुम्हाला सांगू का, राम गणेश गडकरींचं वाङ्मय
मी वाचलं, त्याच्यात मला एक काव्यपंक्ती माझ्या चित्तात अतिशय आवडली आणि ती कायम ठाण मांडून बसली. विश्वाचा आकार केवढा असा प्रश्न कोणी कोणाला विचारल्यानंतर जो प्रश्न विचारणारा उत्तर देणार होता तो म्हणला, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. तिघांना 3 प्रकारचं सत्य जाणलं ते त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या उंचीप्रमाणे, स्वभावाच्या प्रकृतीच्या उंचीप्रमाणे आणि जे काही हृदय त्यानुसार ते बोलत आहेत. कैकेयीला जे दृश्य वाईट असलं तेच कौशल्याला चांगलं दिसलं. एकच व्यक्ती, परंतु त्यांना दिसण्याचं मान वेगळं, ते अंतःकरणावरती अवलंबून असतं. कुठल्याही गोष्टीकडे बघताना धर्मराज त्यांना प्रत्येक मनुष्य सज्जन वाटायचा आणि दुर्योधनाला प्रत्येक मनुष्य दुष्ट वाटायचा. कारण विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा, हाच त्यातला खरा निवाडा आहे. तुमच्या बोलण्यामध्ये सातत्यानं हिंदू अध्यात्माचे असे अनेक विचार आत्तापर्यंत मी ऐकतोय. एकीकडे ही एक भाषा आहे, तर दुसरीकडे तुमची लालबागला होणारी परवाची सभा रद्द करण्यात आलेली आहे. त्याला कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तर दुसरीकडे मेवानीच्याही सभेला परवानगी नाकारली आहे आणि त्यालाही कारण कायदा आणि सुव्यवस्था हेच देण्यात आलं. या दोन्हीकडे तुम्ही कसं पाहता? कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रशासनाने घेतलेली काळजी या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो. राज्यकर्ते हे भगवंताच्या कृपेने आपल्याला फार चांगल्या सद्बुद्धीचे, देशभक्त अंतःकरणाचे, निस्वार्थ निष्कलंक असे मिळालेले आहेत. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल मला तो पाळावा असं वाटतं. पण याच सरकारनं प्रशासनाची एक घडी जी बसायला लागते ती घडी बसवलेली होती का? तिकडे पोलीस बंदोबस्त पुरेसा होता का? त्यांचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं नाही का वाटत की जेणेकरून पोलिसांनी वेळेवर ॲक्शन घेतली नसती का? किंबहुना ज्यांनी पहिल्यांदा दगडफेक केली त्याला जर पायबंद घातला गेला असता, पहिल्यांदा तोडफोड ज्यांनी केली त्यांनाच जर पायबंद घातला गेला असता आणि त्यांचे मास्टरमाइंड जर मागे गेले असते तर हे सगळं पुढचं महाराष्ट्रात घडलेलं संकट आलंच नसतं असं नाही का वाटत? जे सुसंस्कारित सरकार आपल्याकडे आहे असं तुम्ही म्हणता, मग त्या सरकारचं देखील फेल्युअर आहे असं नाही वाटत? नाही, गोष्ट अशी की प्रशासन कमी पडलं असं मला बिलकुल वाटत नाही. तर उलट हा आरोप की एकबोटे, ते घुगे नाशिकचे आणि मी हे 3 लोक कारणीभूत आहेत असं मला सांगितलं, असं पत्रकार परिषदेत बोलणारे आपले आंबेडकर साहेब जे आहेत त्यांना ते कुणी सांगितलं त्यानुसार ते बोलले. एखाद्या लहान मुलाला बोलायला शिकवावं आणि त्यांनी बोलावं तसं ते बोलले. ते विवेकाने जर बोलले असते आणि त्यांनी तसं विधान केलं नसतं तर 101% फार चांगलं झालं असतं. मला तुम्ही सांगा, ते अॅट्रॉसिटी लावायला पाहिजे हे तर इतकं उथळ आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला, वयाला, जबाबदारीला न शोभणारं त्यांनी विधान केलं आणि अॅट्रॉसिटी हा मुद्दा त्यांनी चर्चेत आणला. अॅट्रॉसिटी चांगली का वाईट हा विचार करण्याची गोष्ट आहे. ते न्यायालयामध्ये निवडावी. लोकांच्या मतांना ऐकून घेऊन आपल्या घटनेला धक्का न लागता देशाचं हित पाहून ते केलं पाहिजे. म्हणून आपण या घटनेकडे बघताना प्रशासन कमी पडलं असं मला बिलकुल वाटत नाही. तर जे दंगल केली, जे दगडफेक झाली त्याला कारणीभूत असं की हिंदुस्थानमध्ये बहुतांश लोकांच्या डोक्यात देश, देव, धर्म आणि त्याचं हित आणि त्याच्या हिताने आपण प्रत्येक गोष्ट करायची हा विवेक अजिबात नसतो. कारण हिंदू समाज सागरा इतका जरी मोठा असला तरी सागरातली एक फार मोठी उणीव आहे की तो महान आहे, अपार आहे, अनंत आहे, क्षितिजा पलीकडे पसरलेला आहे सागर. पण सागरात गोड्या पाण्याचा कण सुद्धा सापडत नाही. ही जी उणीव सागराच्या बाबतीत आहे तीच हिंदू समाज सागरात म्हणजे असंही हिमाचल पसरलेले 123 कोटी लोकांच्या बाबतीत आहे की ज्याच्याबद्दल देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्ती, सत्व, स्वाभिमान, मातृभूमीचं ऋण फेडण्यासाठी आपल्याला जगायचे अशा प्रकारचा विवेक धरून जो जीवन जगतो असा मनुष्य सापडणं फार दुर्मिळ. जर कुणी सापडलंच तर 101% अपवादाने नियम सिद्ध होतो हा त्याचा अर्थ होईल. आपण आता देव देश धर्म असा विचार मांडला. देव देश धर्मासाठी प्राण घेतलं हाती अशी एक प्रचंड मोठी धारकऱ्यांची फौजच आपल्या बरोबर आहे. ही जातीपातींच्या पलीकडे गेलेली फौज नेमकी आपल्याबरोबर का आहे असं वाटतं?
तर त्यांच्यात तो विवेक जागा झाला म्हणून. तो विवेक जातीपातींच्या पलीकडे जाऊन आहे का? आपण स्वतः जातपात मानता का? हो. आपण गोष्ट अशी की आम्ही सगळेच जण म्हणजे धारकरी त्यांच्या चित्तात एक गोष्ट आम्ही पक्की अंतःकरणात पकडलेली आहे की गुणापूजा स्थानम गुणीशी नचलिंगम नचवया. गुणांच्याकडं आम्ही आकृष्ट होणारे, जसं मधाकडं सुगंधाकडं भुंगा आकृष्ट होतो तशा वृत्तीचे आम्ही लोक आहोत. मग एखाद्या गोष्टीला विचार करताना त्याची जात काय, पंथ काय, पक्ष काय, संप्रदाय काय, वय काय, त्याची शैक्षणिक योग्यता काय, त्याचं कुळ काय आम्ही बघत नाही. त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जगणारा जो देशभक्त मनुष्य हिंदुत्वाच्या आधारावरती जीवन जगण्यात अन्न मानणारा असा निर्माण व्हावा अशी आमची पद्धत आहे. आम्ही जातीपातीचा विचार शून्यसुद्धा मनात आणत नाही. आम्ही व्यास आणि वाल्मिकी यांचे ग्रंथ वाचताना त्यांची जात बघत नाही. आम्ही तुकारामांची जात बघत नाही, ज्ञानोबांची जात बघत नाही, शंकराचार्यांची जात बघत नाही. सूर्यदर्शन घेताना सूर्य काय, अग्नी काय, गंगा काय यांना जात नसते. असा सूर्य, अग्नी, गंगा यांच्याच गोत्राचा समाज उत्पन्न व्हावा यासाठी शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या ज्यांच्या चित्तात डाव्या उजव्या काळजात लहान मोठ्या मिळून तांबड्या पांढऱ्या पेशीत रक्ताच्या कणाकणात हा महामृत्युंजय मंत्र भिनलाय, बिमलाय, ठसलाय असा समाज निर्माण करण्याचा अव्याहत ध्यास घेऊन प्रयत्न करतो. त्या कारणाने हे सगळे प्रश्न आम्हाला गौण वाटतात. आज तुमच्यावर 302च्या अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करावा किंबहुना याकूब मेनन सारख्या देशद्रोही किंवा टेररिस्टला जी कलमं लावली गेली होती ती देखील तुम्हाला लावली जावीत अशा प्रकारची मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे. एका बाजूला हे सगळे आपले संत वाटणारे अध्यात्माचे विचार, तर दुसरीकडे हे अशा प्रकारची आपल्यावर होणारे आरोप 302चं कलम लावावं इतकं गंभीर, या सगळ्याकडे कसे बघता आपण? गोष्ट अशी की आंबेडकर साहेब बुद्धिमान आहेत, विद्वान आहेत. ते चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेतलेले आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला अभिमानच वाटावा. परंतु गोष्ट अशी की त्यांच्यात निश्चित काहीतरी उणीव आहे म्हणून ते असं बोलतात की एक तुकाराम महाराजांचा फार सुरेख अभंग आहे पहा की पृथ्वीचे पोटी हिरा गारगोटी दोहोसी सनसनाटी करू नये, आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे दोहोसी समान लेखू नये, दुधाची अंगी नेके ताकलवणी दोहोसी समान तोलू नये, तुका म्हणे तेचे संत आणि जन दोहोसी समान मानू नये. ते जर माझ्याकडे बघताना अशा प्रकारचा आरोप करून मेमन आणि हा मनुष्य यांना सारखाच कायदा लावा असं म्हणत असेल तर त्यांनी कधीतरी तुकोबा, ज्ञानोबा, व्यास, वाल्मिकी, समर्थ रामदास, शिवछत्रपती संभाजी महाराज या समाजातल्या प्रत्येकाला जीवनाचा प्रकाश देणाऱ्या लोकांच्या चरित्राचं अध्ययन, मनन, चिंतन करणं आवश्यक आहे. ते त्यांना मिळालेलं नाही म्हणून ते तसं बोलत आहेत. तुमची दोन रूपं संभाजीराव समोर येत आहेत, एक असं संस्कारित आणि असं सगळं बोलणारं, तर दुसरीकडे तुमच्यावर असे होणारे आरोप. ज्ञानेश्वरीमध्ये याचा उल्लेख लवणाची मासोळी आहे तसा वाटतं. हे सगळं मासोळी आहे म्हणून पाण्याच्या बाहेर काढता येत नाही आणि ती लवणाची आहे म्हणजे मिठाची आहे त्यामुळे ती पाण्यातही ठेवता येते, ती विरघळून जाऊ शकते. अशा प्रकारची आत्ता सगळी अवस्था होते. परंतु आरोप अत्यंत गंभीर आहेत, परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या सगळ्या प्रश्नोत्तरांचा सिलसिला असाच चालू राहणार आहे. एका ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं न्यूज 18 लोकमतवर स्वागत. आपल्या सोबत आहेत संभाजीराव भिडे. संभाजीराव भिडे, ब्रेक नंतर आपलं स्वागत. जी घटना घडली त्याच्या मागे काही नक्षली संघटनांचा हात आहे असं बोललं जात आहे, असंही सांगितलं जात आहे की तसा अनेकांचा रिपोर्ट आहे. आपलं काय मत आहे याच्याबद्दल? आपल्यासारखं नेटवर्क महाराष्ट्रात कोणाचंही नाही म्हणून हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. गोष्ट अशी की सगळ्याच घडणाऱ्या वाईट घटनांच्या पाठीमागं काहीतरी कारणभाव असतो. मग त्याच्यात आत्ता आपल्या देशात दहशतवाद, आतंकवाद, नक्षलवाद थैमान घालत आहेत.
तर त्यापैकी शक्तीसुद्धा याच्या पाठीमुखं असतील असं जर कुणाला वाटलं तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं आपण समजू नये. आपण खरं काय आहे ते पडताळण्यासाठी न्यायालयीन चौकशी समिती नेमून त्याचा शोध घेऊन कुठं मुळाच्या टोकापर्यंत आपण जावं हे सर्वात उत्तम. मला सांगा, हे सगळं काय डोळ्यासमोर ठेवून केलं जात आहे? हे याचा जो सूत्रधारक गट किंवा व्यक्ती असेल तेच माझ्यापेक्षा तुमच्यापेक्षा कोणाहीपेक्षा फार चांगलं सांगू शकतील. आपला काय कयास आहे? तो जो काही गट आहे, ती जी काही व्यक्ती आहे, जे काही मूळ आहे ते शोधून काढणं हेच त्यातलं खरं उत्तर आहे. एक साधी गोष्ट घ्या तुम्ही की त्यांना बोलवून आणतात संभाजी ब्रिगेडचे लोक आणि त्यांना नावं सांगतात की हे व्यक्ती मागा आहे आणि तुम्ही बोला, आणि ते तसं स्वतः बोललेत. हे लक्षात घेतात ते कोण होते लोक त्यांना बोलवणारे, ते प्रकाश आंबेडकर सांगू शकतील. बरं, दुसरी गोष्ट की अशा प्रकारचं भाषण भिडे गुरुजींचं होणार आहे अमक्या दिनांकाला अमक्या वेळेला वडबूज रुकला, हे ज्यांनी टाकला संदेश किंवा निमंत्रण सगळ्या समाजाला, तर ते सायबर क्राईम ब्रांचनी शोधून काढलं पाहिजे. ती त्यांची खरी कसोटी आहे, ती त्यांची अत्यंत अत्यावश्यकता आहे. परदेशातून दहशतवाद्यांना आतंकवाद्यांना मिळणारे संदेश शोधण्याची यंत्रणा आपल्या देशाजवळ आहे. अगदी केंद्र सत्तेनी राज्य सत्तेनी एकमेकाला सहकार्य करून हे शोधून काढणं एकूणच महाराष्ट्राच्या उभ्या देशाच्या कल्याणाच्या बाबतीत अत्यंत पूरक उपकारक आणि मार्गदर्शक ठरेल. ते करावं अशी माझी शासनाला कळवळून प्रार्थना आहे. संभाजीराव, दलित विरुद्ध मराठा आणि दलित विरुद्ध ब्राह्मण असा वाद महाराष्ट्रात पेटतोय की बहुजन समाज विरुद्ध सवर्णांच्या वर्चस्वाखाली असलेल्या हिंदुत्ववादी संघटना असा वाद पेटतोय? नेमकं काय वाटतंय? ज्यांना या देशाची कवडी इतकीही किंमत नाही, प्रेम नाही, आपुलकी नाही, आत्मीयता नाही, अशी उदंड माणसं राजकारणाच्या माध्यमातून सत्तेचा अभ्यास धरून राजकीय काम करतायत. माझ्याकडे एक ग्रंथ मला एका मित्रांनी भेट दिला. त्या ग्रंथाचं नावच आहे मुळी ब्रेकिंग इंडिया. हिंदुस्थानचे तुकडे तुकडे, एखादं काचेचं मोठं भांड दगडावरती टाकल्यानंतर त्याच्यात ठिकऱ्या ठिकऱ्या व्हाव्यात तसं घडावं असे प्रयत्न करणाऱ्या परदेशी ख्रिश्चन आणि मुसलमान देशातनं धनाचा पुरवठा होणाऱ्या उदंड संस्था इथल्या लोकांना हाताशी धरून हा उद्योग करतायत. ह्याचं वर्णन असलेलं माझ्याजवळ पुस्तक आहे. मला काही कळले वाटतं त्याचं भाषांतर करून ताबडतोब ते सगळ्या लोकात प्रकाशित केले पाहिजे. संभाजीराव, हा भाग असू शकेल. बरोबर आहे संभाजीराव, त्या पुस्तकाविषयी मला पूर्ण माहिती आहे. ही एकीकडे जशी मांडणी आहे तशी दुसरी पण मांडणी आहे. त्याची सुरुवात म्हणून एक प्रश्न विचारतो आणि नंतर मूळ प्रश्नाकडे येईन. त्यातला मूळ प्रश्न असा आहे की नरेंद्र मोदी आणि तुमचा हेलिकॉप्टरच्या पार्श्वभूमीवर असा एक फोटो आहे. नरेंद्र मोदी आणि आपले संबंध नेमके काय आहेत? नरेंद्र मोदी अत्यंत नम्रपणे आपल्या समोर उभे आहेत, त्यात असं दिसतंय. आपले आणि त्यांचे संबंध काय आहेत नेमके? अति आत्मीयतेचे, आपुलकीचे. आणि नरेंद्र मोदी ही भगवंतांनी तुम्हाला आम्हाला दिलेली एक दैवी गुणसंपदा भरपूर असलेली व्यक्ती पंतप्रधानपदी आरूढ झाली, हे या देशाचं भाग्य आहे. जसं अनेक चांगल्या गोष्टीबद्दल त्यांना प्रेम असतं तसं आम्ही जे काम करतोय देश देव धर्मासाठी, भारतमातेचं ऋण फेडण्याचं, समाज उत्पन्न करणारं, तर त्याच्याविषयी त्यांना जाणीव असावी. आणि त्यामुळे ते माझ्याशी इतक्या आत्मीयतेने वागतात. आणि ते केवळ माझ्याशीच नाही, सगळ्याच लोकांशी ते आत्मीयतेने वागतात. परंतु म्हणजे जो पाकिस्तान या देशाच्या नाशासाठी अखंड घाव घालतोय आणि या देशाला घायाळ रक्तमवाळ करण्याचा प्रयत्न करतोय, त्या देशाच्या पंतप्रधानांनी न बोलवता सुद्धा सद्भाव, आत्मीयता, आपुलकी, हृदगत वाढावं म्हणून न बोलवता त्यांच्या मुलाच्या लग्नात गेले. तर त्याचा अर्थ मी असा समजतो की नरेंद्र मोदी हे अत्यंत उदात्त अंतःकरणाचे, संत हृदयाचे, म्हणजे धर्मराजासारखे समबुद्धीने सर्व भूतमाताकडे पाहणारे असल्यामुळं त्यांना क्वचित वाटत असेल की अरे शिवछत्रपती संभाजी महाराजांचा वृत्तीचा, अंतःकरणाचा, प्रवृत्तीचा, मनस्थितीचा, ध्येयवादाचा समाज घडवण्याचा काम करणारे हे लोक आहेत. तर
त्यांच्याशिवाय बद्दल त्यांच्या अंतःकरणात आत्मीयता असावी म्हणून ते माझ्याशी इतक्या आत्मीयतेने वागतात आणि वागत आले. चला, क्षणभर आपलं ही जी सगळी आर्ग्युमेंट आहे, ही मांडणी आहे, जर आपण समोर ठेवली आणि क्षणभराकरता मान्य केली, तर मग पुढचा प्रश्न असा येतो की अनेक अतिरेकी हिंदुत्ववादी संघटना आहेत ज्याचा उल्लेख आत्तापर्यंत वारंवार परवा संसदेत देखील करण्यात आला. त्या हिंदुत्ववादी संघटना या देशाच्या विकासाला मारक ठरत आहेत का? आणि जी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा आत्ता आपण सांगताय, त्या प्रतिमेला कुठेतरी छेद देणारं हे सगळं हिंदुत्ववादी संघटनांचं वर्णन, आत्ताचं वर्तन आहे का? एक प्रकारे मोदींच्या सरकारला ही अडचण आहे असं नाही वाटत आपल्याला? गोष्ट अशी की अतिरेकी हिंदुत्ववादी संघटना असूच शकत नाही बरं का. मांसाहारी गाय असू शकत नाही. पतिव्रता एखादी कुलटा किंवा दुराचरणी स्त्री असू शकत नाही. ओके. थंड निखारा हा शब्दप्रयोग असू शकत नाही. ब्रह्मचारी कुत्र हा शब्दप्रयोग सुद्धा चूक आहे. तसं हिंदुत्ववादी अतिरेकी संघटना हा शब्दप्रयोग करणारे हे कोण लोक आहेत ते तुम्हाला, मला, समाजाला सगळ्यांना ठाऊक आहेत. ते त्यांच्या बुद्धीप्रमाणे, विचाराप्रमाणे मुद्दाम समाजात भैकावा उत्पन्न करून ते वागतायत, करतायत. आणि ते राज्यसत्तेवरती सुद्धा अनेक वर्षापासून असतात आणि येण्याची परत इच्छा करतात. संभाजीराव, मी तुम्हाला तुमचंच उदाहरण देतो. तुम्ही हिंसक नाही असं म्हणता, पण मग हिंदुत्व अनेक वेळेला हिंसक झालेलं का दिसतं? अगदी पुण्याच्या गणेशोत्सवाचा जरी प्रसंग धरला तरी तिकडे देखील तलवारी घेऊन जावंसं का वाटतं जेव्हा पोलिसांनी विरोध केलेला आहे? आपण कायद्याची बूज राखत नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान आपण मान्य करत नाही का? हो, मान्य केलंच पाहिजे. मान्य करणं आपलं कर्तव्य आहे, ते करतो समोरतो. परंतु असं काही अतिरेकाने कुणी एखादा व्यक्ती वागली तर त्याचं हिंदुत्ववादी संघटना अतिरेकी आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाही. मला तुम्ही सांगा की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात एखाद्या समाजाला चेतवून दुसऱ्या समाजाविरुद्ध भडकवण्याचे वारंवार प्रसंग का होताना दिसत आहेत? आम्ही एखाद्या ज्वलनशील अशा पदार्थावर बसलोय का? आत्तापर्यंत हे सगळे उद्योगधंदे राज्य शासन करणाऱ्या गेल्या 70 वर्षातल्या पक्षांनीच केलेले आहेत. हिंदुत्ववाद्यांनी कधी केलेले नाहीत, कदापिही केलेले नाहीत. संभाजीराव, आपण याची थोडी मीमांसा करूया. आपल्या भाबडेपणात एक मला मांडणी आता अशी दिसते आहे की उदयनराजे तुमचं समर्थन करतात. आज त्यांनी दिल्लीमध्ये तुमचं समर्थन केलं. माझ्याकडे असे काही फोटोग्राफ्स आहेत की ज्याच्यामध्ये प्रतीक पाटील आणि पतंगराव हे देखील आपल्या बरोबर मी पाहिलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि तुम्ही एका मंचावर होतात तेही सगळ्यांना सर्वात दूर आहे, माहिती आहे. नरेंद्र मोदींबरोबरचा तर आपला फोटो प्रसिद्ध झालेला आहे. आपल्या कार्याचा आणि आपल्या या शक्तीचा, आपल्या या एकूणच निष्कलंक असण्याचा, परंतु हिंदुत्वावर असणाऱ्या असीम श्रद्धेचा वापर केला जातोय असं नाही वाटत कुठेतरी? नाही वाटत. मग जर तसं नसेल तर मग तुमच्या धारकऱ्यांची आणि तुमच्या शक्तीची एवढी भीती का वाटावी? ती एक समांतर अर्थव्यवस्था त्या भागात, समांतर व्यवस्था आहे त्या भागामध्ये, असं का वाटावं? वारंवार तुमचं नाव हे अशा एखाद्या कॉन्ट्रोवर्सीत का येतं? मग ते मिरज असेल किंवा जोधा अकबर असेल, अनेक गोष्टी आहेत. हे दुर्दैव आहे, जाणीवेचा अभाव म्हणून ते घेत असतील. एकीकडे हे सगळं आहे तर दुसरीकडे आपणही काही वेळेला भाजपवर टीका केली असं मी ऐकलं. हे खरं आहे का? अजिबात खरं नाही. मला सांगा, आता तुम्ही या दोन समाजांमध्ये प्रचंड मोठी दरी पडलेली आहे. ही दरी कमी करण्याकरता नेमकं काय करावं लागेल आणि आपल्यासारखी व्यक्ती नेमका काय प्रयत्न करणार आहे? कारण एका फार मोठ्या बहुजन समाजावर आपलं आज वर्चस्व आहे. ते लोक, ती संपूर्ण तरुण शक्ती आपली ताकद मानते, आपल्याला आदर्श ठेवते. मग समाजामधली ही दरी कमी व्हावी याच्याकरता आपण काय करणार? एक प्रचंड मोठा समाज फुले शाहू आंबेडकरांना मानतो,
तो समाज आपल्याला देखील आपलासा वाटतो का? आपण फुले शाहू आंबेडकरांना देखील मानता की नाही? असे तो हिंदू समाज जात पात पंथ पक्ष संप्रदाय गट तट विरहित एकरस एकमय एकचित्त एकरूप एकसंध भारताचा अविभाज्य अंग बनावा प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी काम करणारे या देशात जे जे कोणी आहेत त्यांचं कार्य झपाट्याने कसं वाढेल, त्याला पूरक असं वातावरण आपण सर्वांनी निर्माण जर केलं तर ह्याच्यावरती फार चांगला परिणाम करणारा मार्ग मिळेल. दुसरी गोष्ट, आपले पूर्वज साधू संत ऋषी मुनी तडी तापसी योगी वितरागी ब्रह्मचारी संन्यासी या सगळ्यांनी जो मार्ग दाखवून दिला आहे एकत्वाचा एकमयतेचा, त्याचं शिक्षण आपल्या घरादारातून आपल्या शाळातून आपल्या महाविद्यालयातून समाज सेवा करणाऱ्यांना जर दिलं तर हे काम बघता बघता पूर्ण होईल. सूर्य उगवल्यानंतर अंधाराचा नाश करण्यासाठी स्वतंत्र काही व्यवस्था करावी लागत नाही. पहिल्यांदा हिंदुस्थान हिंदू संस्कृती याची जाणीव समाजात उत्पन्न केली की हे सगळे रोग न औषध देता गळून पडणार आहेत असं माझी श्रद्धा आहे. म्हणजे किंवा या देशाची एकता जी टिकली त्याचं एकमेव कारण या देशातल्या हिंदुत्वनिष्ठांचे शेकडो वर्षापासून सर्वसंग परित्याग करून समाजासाठी जगावं आणि समाजाचाच संसार करावा ही जी काही परंपरा आहे त्या परंपरेमुळे टिकलेले आहेत. हे साधू संत सगळे समाजसेवक हे आपण हृदयाशी धरून ते कार्य मोठं कसं होईल ते पाहिलं पाहिजे. शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनहेतूची जाणीव झालेला समाज आपण उत्पन्न करू तर 101% आपल्याला जी चिंता वाटते ती चिंता बघता बघता नाहीशी होईल. एक वेळेची मर्यादा लक्षात घेता संभाजीराव, शेवटचा प्रश्न आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली चांगली आठवण समाजानं ठेवावी. आज तुम्ही मला सांगा, हो, आपण इतकं त्यागी जीवन जगताय असं अनेक जण मला तिकडे आज मी फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं, तेव्हा आपल्या 10 बाय 10च्या खोलीत कसं राहतात याचं वर्णन करणारे होते, तर आपल्यामुळे दंगल झाली असे आरोप करणारे अनेक बाईटही आम्ही दाखवले. अलीकडच्या या सगळ्या आरोपांमुळे आपण व्यथित झालायत कुठेतरी? आर यू हर्ट कम्प्लिटली? हो, या सगळ्या शक्तीवरती बऱ्या वाईट ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर मात करून 101% आपण चालतोय तो मार्ग निश्चयपूर्वक दृढतापूर्वक कर्म कठोरपणे जर चालू तर हे सगळं दुरुस्त होऊ शकतं. आणि त्याला सर्वात मोठं जर कोणचं अधिष्ठान असेल तर शिवछत्रपती संभाजी महाराज हा जो मराठ्यांचा इतिहासातला विलक्षण देश तारणारा, धर्म सक्षण करणारा, भारतमातेच्या कोट कल्याणासाठी जगण्याची इच्छा निर्माण करणारा, धर्माचं संवर्धन करणारा, धर्म संस्थापनेचं काम करणारा हा जो शिवाजी संभाजी मार्ग आहे तो सगळ्या समाजाला शिकवला पाहिजे अशी माझी पूर्ण मनोमन श्रद्धा आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण गेल्यावर मोदींना बोला कधीतरी मला संधी मिळाली तर नरेंद्र मोदी सारख्या एका विलक्षण तयासी उपमा किसी मेरुमांदार झाकोटे असेच ज्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यांना मी कधीतरी म्हणणार आहे, माझं हृदगत बोलून दाखवणार आहे की मोदी साहेब, हा संबंध देश एक जीव एक मेळ एक रूप अखंड हिंदुस्थानच्या रूपात राहायचा असेल तर पहिल्यांदा सगळ्या 2929 राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मराठ्यांचा इतिहास आपण शिकवूया. म्हणजे शिवाजी महाराज संभाजी महाराज हा जीवन हेतू सगळ्यांना शिकवूया. म्हणजे हा समाज बघता बघता पाहिजे तसा विश्वाचा बाप म्हणून जगण्याची ताकद असलेला उभा राहील अशी माझी श्रद्धा आहे. ते मी कधीतरी त्यांच्याशी बोलणार आहे. समाज एकसंध राहण्याकरता समाजात फूट पाडणाऱ्या व्यक्तींचा प्रभाव कमी झाला पाहिजे. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर या वळणावर प्रत्येकाला एक नक्कीच वाटत असतं की आपली काय आठवण लोकांनी ठेवली पाहिजे असा विचार नक्की किमान या वयात तरी प्रत्येकाच्या येतो. समाजानं आपली काय आठवण ठेवावी असं वाटतं आपल्याला? ज्यांच्यामुळे प्रचंड मोठे संघर्ष झाले असा एक हिंसक व्यक्ती का समाजाला जोडू पाहणारा एक समाज सुधारक? कोणतं रूप नेमकं तुमचं खरं मानायचं आणि लोकांनी लक्षात ठेवायचं? देशाला उपकारक आहे ते रूप समाजाने पत्करलं पाहिजे. प्रेक्षको, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांची ही सविस्तर अशी मुलाखत अख्ख्या महाराष्ट्रानं आज पाहिली.
भीमा कोरेगावात गेल्या 1.5-2 वर्षात आपण गेलो नाही, दंगल घडली तेव्हा आपण त्या ठिकाणी अजिबात नव्हतो असं त्यांनी आज ठामपणे सांगितलं. पूर्वनियोजित कट करून आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केले गेल्याचं ते म्हणाले आणि डोकी भडकवण्याचं नाही तर भडकलेली डोकी शांत करण्याचं काम आपण करत असल्याचा दावा देखील त्यांनी केला. दंगलीला कोण कारणीभूत आहे याची सत्य प्रकाश आंबेडकरांनीच सांगावं असं त्यांनी म्हणताना अनेक गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला. प्रशासन कमी पडलं असं आपल्याला अजिबात वाटत नाही असं म्हणताना त्यांनी प्रशासनाला एक प्रकारे सर्टिफिकेटच दिलं आणि नरेंद्र मोदींबद्दलचे आपले विचार आत्मीयता देखील त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकली. अॅट्रॉसिटीचा मुद्दा चर्चेत आणणं हे चुकीचं होतं असं ते म्हणाले, परंतु त्याच वेळेला अॅट्रॉसिटीबद्दलचं मत देखील व्यक्त केलं. याकूब मेनन आणि आपल्याला सारखाच कायदा लावण्याची मागणी करणाऱ्यांनी संत साहित्याचा अभ्यास जरूर करावा असा उपरोधिक सल्ला देखील त्यांनी केला आणि प्रत्येक वेळी हे सगळं सांगताना त्यांनी अध्यात्मातल्या संतांचे अनेक संत वचनांचे दाखले देखील दिले. प्रेक्षको, इतिहास आणि इतिहासाचा अर्थ, वर्तमानातलं स्थान आणि भविष्याचा वेध या सर्व गोष्टी गुंतागुंतीच्या आहेत. प्रतिमा आणि वास्तव यात बरंच अंतर असतं हे आज प्रकर्षानं समोर येत आहे. वर्तमानातल्या एखाद्या घटनेची पाळंमुळं ही इतिहासातल्या संदर्भाशी जोडून काही हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातनं आज होतंय की काय हे पाहायची वेळ आली आहे. कुणाकडे इथं आग आहे तर कुणाकडं आग भडकवणारं तेल आहे. अर्थात मत असण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण मतपेट्या सुरक्षित करण्यासाठी हिंसाचारासारख्या मार्गाचा अवलंब करणं मात्र साफ चुकीचं आहे. इतिहास जेवढा वादग्रस्त तेवढेच इतिहासावर प्रेम करणारे देखील आजकाल वादग्रस्त होत आहेत. हे कशाचं लक्षण आहे? आपण काय होतो हेच सांगण्यासाठी फक्त इतिहास नाही आहे, तर इतिहासाचा उपयोग आपण काय असलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा आपण काय नसलं पाहिजे यासाठी देखील असतो. बघा, विचार करा. संभाजीराव भिडे यांनी आपल्या मुलाखतीत अनेक अभंगांचे दाखले दिले. तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासही भेदू ऐसे, मेले जीत असो नियोजित जागे, जो जे मागे ते ते देऊ. यातच सगळं आलं. भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हणू काठी. नाठाळाच्या माथी हणू काठी असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय. सध्याच्या परिस्थितीत नाठाळ कोण आहे हेच समजणं कठीण झालंय. संभाजीराव भिडे यांची मुलाखत तुम्हाला कशी वाटली ती आम्हाला जरूर कळवा. news18lokmat.com वर बेधडकमध्ये त्यांना धन्यवाद देऊन इथेच थांबतो. पण सोमवार ते शुक्रवार आपण रोज भेटणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा News18 लोकमत.